हरे कृष्णा। जय राधा माधव कुंज बिहारी, 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 जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी, जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी, जय जन वल्लभ गिरिवरधारी, जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी, यशोदानंदन व्रजजन रंजन, यशोदा नंदन व्रजजन रंजन, यशोदानंदन व्रजजन रंजन, व्रजजन रंजन, यशोदानंदन व्रजजन रंजन, नंदन व्रजजन रंजन, यमुना तीरावन चारि, यमुना तीरावन चारि, यमुना तीरावन चारि, यमुना तीरावन चारि, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी। श्री श्री राधा गोपाल भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने, नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे, निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे, जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे।
हरे कृष्ण. तर सर्व भक्तांचं पुन्हा एकदा आजच्या आपल्या भागवतम क्लासमध्ये विशेष स्वागत आहे. तर काल आपण भगवान श्रीकृष्णांच्या लीलेमध्ये श्रीकृष्ण इंद्रप्रस्थला प्रस्थान करतात, कारण इंद्रप्रस्थमध्ये राजसूय यज्ञ होणार होता आणि त्याच्यासाठी त्यांना विशेष आमंत्रण आलेलं होतं. आपल्या पूर्ण परिवारासोबत, आपल्या पत्नी किंवा मुलांच्या सोबत कृष्ण इंद्रप्रस्थला निघतात. तर त्या प्रवासाचं वर्णन आपण काल ऐकलं. तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं की कशा पद्धतीने सर्व काही सुविधाने युक्त तो प्रवास होता आणि फार ऐश्वर्यशाली पद्धतीने भगवान काय करतात, द्वारका तो इंद्रप्रस्थ या ठिकाणापर्यंत प्रवास करतात. आणि इंद्रप्रस्थमध्ये आल्यानंतरही युधिष्ठिर महाराज किंवा पांडवन किती भव्य पद्धतीने किंवा फार विशेष पद्धतीने भगवंतांचं स्वागत करतात याचं पण वर्णन आपण काल ऐकलं. आणि मग कृष्ण कुंती महाराजांना भेटतात, सुभद्रा किंवा द्रौपदी आहेत त्यांची भेट त्यांच्यासोबत होते. मग कृष्णांच्या राण्यांची पण आदर सत्कार केला जातो द्रौपदींच्या द्वारे. आणि कृष्ण त्यांचा परिवार यांना फार चांगल्या पद्धतीने राहण्याची व्यवस्था केली जाते. आणि कृष्णांसोबत फार मोठं सैन्य पण गेलं होतं, तर त्यांची पण युधिष्ठिर महाराज फार चांगल्या पद्धतीने व्यवस्था करतात राहण्यासाठी. आता राजसूय यज्ञ म्हणजे असं नाही की जसं आजकाल एखाद्या व्यक्तीचा विवाह असेल तर एक दिवस लग्न आहे, आपण गेलो, दुसऱ्या दिवशी लग्न झाल्यानंतर परत आलो. तर अशा पद्धती कार्य नाही. ते राजसूय यज्ञ म्हणजे फार भव्य असं ते कार्य आहे आणि त्यासाठी बऱ्याच कालावधीपासून तयारी करावी लागते आणि त्याला बरेच काही महिने पण निघून जातात त्या सर्व कार्यक्रमाला पूर्ण करण्यासाठी, कारण त्याच्यामध्ये बऱ्याच काही विधी असतात. ब्राह्मणांच्या द्वारे ते करून घेतले जातात आणि वेगवेगळ्या स्थितीनुसार वेगवेगळ्या योग्य मुहूर्त, तिथी किंवा शुभ दिवस हे पाहून ते वेगवेगळे कार्यक्रम केले जातात आणि याला कितीतर महिने पण उलटून जातात. मग असे कितीतर महिने भगवंत आपल्या परिवारासोबत तिथंच राहतात राजसूय यज्ञाच्या साठी म्हणून. परंतु अजून राजसूय यज्ञ सुरू झाला नव्हता, त्याची अजून थोडी तयारीच चालू होती. मग एकदा काय होतं की कृष्णाने अर्जुन, मग फार जिवलग मित्र आहेत, मग मित्र या भावनेने ते एक दिवस एका रथामध्ये बसून यमुना किनारी भ्रमण करण्यासाठी जातात. जसं मित्र भेटल्यानंतर कुठं फिरण्यासाठी ते जातात, त्या पद्धतीने कृष्ण आणि अर्जुन दोघे एका रथामध्ये बसून यमुनेच्या किनारी भ्रमण करत असतात. आणि आपण सांगितलेलं आहे की कौरव आणि पांडवांचं राज्यामध्ये विभागणी झाली होती आणि कौरवांनी हस्तिनापूर हे प्राप्त केलं होतं किंवा आपल्याकडे ठेवलं होतं आणि पांडवांना खांडवप्रस्थ नावाचा एक वनाचा प्रदेश होता, तो प्रदान केला होता. परंतु पांडवांनी त्याला काही विरोध केला नाही, जे काही मिळालं ते घेतलं. परंतु भगवंताच्या कृपेने त्या खांडवप्रस्थामध्येच इंद्रप्रस्थ नावाचं फार सुंदर शहर त्यांनी वसवलं आणि फार असं ऐश्वर्यशाली ते शहर होतं. काल आपण त्याची चर्चा केली. तर ते शहराच्या आजूबाजूला अजून पण खांडवप्रस्थ जे वन आहे अजून होतं, बरंच वन, आणि शहर पण वसलेलं होतं. मग त्या वनामध्येच यमुनेच्या किनारी कृष्ण आणि अर्जुन आपल्या रथामध्ये भ्रमण करत होते. मग त्या भ्रमणामध्ये त्यांना काय होतं की एक ब्राह्मण दिसतो. एक ब्राह्मण पायी चालत आहेत आणि ते चालत चालत कृष्ण आणि अर्जुनांकडे येतात आणि अर्जुनांना आणि कृष्णांना प्रणाम करतात. आणि प्रणाम केल्यानंतर मग कृष्ण आणि अर्जुन त्यांना विचारपूस करतात की हे ब्राह्मण देवता, तुम्ही कोण आहात आणि कोणत्या इच्छेने तुम्ही माझ्याकडे आलेला, तुम्हाला काय हवं आहे, अशा पद्धतीने ते विचारतात. तर त्यावेळेला ते ब्राह्मण जे होते ते म्हणतात की मी कोण आहे, मी अग्निदेवता आहे, असं ते म्हणतात. मग अग्निदेवताच म्हणजे अग्नी हे देवता आहेत, देवतांमधले आहेत, परंतु भगवंताकडे ते एक ब्राह्मणाच्या रूपात आले. का? कारण भगवंतांना ब्राह्मण फार प्रिय आहेत. जे द्वापरयुगातले ब्राह्मण होते, योग्य ब्राह्मण, तर ब्राह्मणांचं जे रक्षण करणारे, ब्राह्मणांना विशेष आदर देणारे असे कृष्ण होते किंवा कृष्णाचे भक्त पण असतात. मग कृष्णाने आपली इच्छा पूर्ण करावी, आपल्यावर कृपा करावी, ह्या भावनेने अग्निदेवता एक ब्राह्मणाचं रूप घेऊन कृष्णांसमोर येतात आणि त्यांना मग सांगतात की मी अग्निदेवता आहे आणि तुमच्याकडून मला एक विशेष सहाय्य हवं आहे आणि त्यासाठी मी तुमच्याकडे आलेलो आहे. मग अर्जुन कृष्ण म्हणतात त्यांना की काय आपल्याला सहाय्य हवं आहे, सांगा, आम्ही जर शक्य असेल तर आपल्याला सहाय्य करू. तर त्यावेळेला ते अग्निदेवता म्हणतात ब्राह्मणाच्या रूपामध्ये की मी अग्निदेवता आहे आणि काही कारणाने माझ्या शरीरामध्ये अपचन झालेलं आहे. अपचन म्हणजे काय?
कारण अग्निदेवता पण एक पुरुष रूपात आहेत भगवंताच्या धामामध्ये, स्वर्गामध्ये. धामामध्ये नाही, स्वर्गामध्ये, कारण देवी देवतांमधले ते येतात. मग अपचन म्हणजे जसं आपण काही ज्यादा जेवण करत असताना ज्यादा प्रमाणात खातो, काही जे खाणं योग्य नाही अशा गोष्टी कधी आपण खातो, तर आपल्याला जिभेला आवडतात म्हणून अशा पद्धतीने, तर काही वेळेला लोकांचं अपचन होतं, म्हणजे पोट बिघडतं आणि त्याच्यामुळे बराच त्रास होतो त्यांना. तर हे अग्निदेवता म्हणतात, की "हे कृष्ण अर्जुन, की माझं काय झालेलं आहे, म्हणजे अपचन झालेलं आहे मला आणि त्या अपचनामुळे माझं शरीर फार जीर्ण झालेलं आहे. मी फार अशक्त झालेलो आहे आणि त्यासाठी मला तुमचं सहाय्य हवं आहे." मग कृष्ण त्यांना विचारतात, की "हे अग्निदेवता, तुमचं अपचन कसं झालं? त्याचं कारण काय?" मग अग्निदेवता त्यांना त्याचं कारण सांगू लागतात. तर ते म्हणतात, बऱ्याच कालावधीपूर्वी एक श्वेतकी नावाचे राजा होते. तर हा कालावधी कोणता आहे? तर हे जो श्वेतकी राजाचा कालावधी होता, हा त्रेतायुगाचा कालावधी आहे आणि आता कृष्ण जेव्हा होते तो द्वापरयुगाचा कालावधी चालू होता. मग आता अग्निदेवता सांगतात, की त्रेतायुगामध्ये श्वेतकी नावाचे एक राजा होते आणि त्यांनी फार विपुल प्रमाणात यज्ञ करवले होते ब्राह्मणांकडून. कारण त्रेतायुगाचा विधी काय आहे? यज्ञ करणं. हे 4 युगामध्ये वेगवेगळे विधी आहेत भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी. धायतो विषा त्रेतायाम यजतो मकई असं एक महाभारतामध्ये, नाही भागवतामध्ये एक श्लोक आहे, त्याच्यामध्ये कृतयेत धायतो विष्णू त्रेतायाम यजतो मकई द्वापरे परिचर्यायाम कलो तद हरिकीर्तनात. अशा त्या एका श्लोकामध्ये 4 युगामध्ये काय काय विधी आहेत भगवंतांना प्राप्त करण्यात ते सांगितलेलं आहे. कृतयेत धायतो विष्णू, कृत म्हणजे सतयुग, सतयुगाला कृतयुग पण म्हणलेलं आहे. मग कृतयुगामध्ये, सतयुगामध्ये धायतो विष्णू म्हणजे विष्णूंचं ध्यानधारणा करून भगवंताची प्राप्ती केली जात होती. आणि त्रेतायाम यजतोमकय, त्रेतायुगामध्ये यज्ञामध्ये आहुती देऊन मोठमोठे यज्ञ करून भगवंतांना प्रसन्न केलं जायचं. आणि द्वापरे परिचर्यायाम, द्वापर युगामध्ये भगवंतांच्या विग्रहांची फार ऐश्वर्यशाली पद्धतीने पूजा अर्चना करून त्यांची भगवंताची प्राप्ती केली जायची. आणि कलियुगामध्ये काय? कलो तद हरिकीर्तनात. आणि कलियुगामध्ये आपल्याला भगवंतांना प्राप्त करायचं आहे, या जन्ममृत्यू चक्रातून मुक्त व्हायचं आहे, तर कलियुगाची विधी काय आहे? कलो तद हरिकीर्तनात. हरिनामाचं कीर्तन करून, जप करून आपण ते प्राप्त करू शकतो. मग ही अग्निदेवता म्हणत आहेत, की त्रेतायुगामध्ये श्वेतकी नावाचे राजा होते आणि यज्ञ करणे ही विधी होती त्यावेळेची. त्यामुळे त्यांनी फार विपुल प्रमाणात यज्ञ केले आणि यज्ञ इतके करायचे ते, की ब्राह्मण समुदाय पण थकून जायचा ह्यांच्या यज्ञामध्ये सभा घेऊन. कारण एक यज्ञ पूर्ण होत नाही तोवर का दुसरा यज्ञ, तोवर का तिसरा यज्ञ, म्हणजे त्या ब्राह्मण लोकांना काही विश्रांतीच मिळत नव्हती. कारण यज्ञ म्हणजे आजकाल जसं एखादा कुठला तरी विषय धार्मिक कार्यक्रमामध्ये यज्ञ करतात आजकालचे काही लोक, तर त्याच्यामध्ये एखादा कुंड बनवला आहे आणि थोडी आहुती देत आहेत, एक अर्धा तास 1 तासभर आहुती देऊन ते यज्ञ करतात. पण तो द्वापर युगापर्यंतचे जे यज्ञ होते किंवा त्रेतायुगामध्ये जे यज्ञ केले जात ते त्या पद्धतीने नव्हते. फार भव्य प्रमाणात ते यज्ञ असायचे. त्या यज्ञाचा जो परिसर असायचा तोच कितीतरी मोठमोठ्या शहरापेक्षाही मोठा परिसर असायचा. त्याच्यामध्ये हजारो लाखो ब्राह्मण त्या यज्ञामध्ये सहभागी व्हायचे. त्या यज्ञामध्ये बऱ्याच काही विधी असायच्या, आहुती दिल्या जायच्या. आणि असं म्हणलेलं त्रेतायुगामध्ये जे यज्ञ व्हायचे त्या यज्ञामध्ये, त्या यज्ञाच्या अग्नीला जे तूप अर्पण केलं जायचं, कारण यज्ञामध्ये सर्वात महत्वाचा घटक आहे तूप अर्पण करणं त्या अग्नीला प्रज्वलित ठेवण्यासाठी. बाकी बऱ्याच मग धान्य आहे, वस्त्र आहेत, काही रत्न आहेत, धातू आहेत, सोनेसारखे किंवा चांदी, रत्न म्हणजे हिरे जवाहरात, अशा सर्व वस्तू त्या अग्नीमध्ये अर्पण केल्या जायच्या यज्ञामध्ये. आता या कलियुगामध्ये ते करू पण शकत नाही आपण. काही जण म्हणतील एवढ्या गोष्टी त्या अग्नीमध्ये अर्पण म्हणजे मात्र केले जायचे का? नाही. ते यज्ञ अग्नी म्हणजे भगवंताचं मुख असायचं आणि ते मुखाला आपण अर्पण केल्याचं त्याची विधी असायची. आणि त्याच्यामुळे भगवान प्रसन्न व्हायचे. आणि जे आपण वस्त्र अर्पण केलेलं आहे, रत्न अर्पण केलेले आहेत, धान्य अर्पण केलेले आहेत, तर जेवढं अर्पण केलंय त्याच्यापेक्षा कितीतरी विपुल प्रमाणात भगवंताच्या कृपेने मग सर्व काही निसर्गाकडून मिळत होतं. मग एक आपलं कृतज्ञता म्हणून त्या यज्ञामध्ये ती आहुती दिल्या जात होत्या. आणि त्या आहुती देत असताना त्या अग्नी प्रज्वलित करण्यासाठी त्या अग्नीमध्ये असं म्हणलेलं आहे, की हत्तीची जी सोंड असते, मग ते आपल्या कलियुगातला हत्ती नाही, त्रेतायुगातला हत्ती. तो हत्ती या कलियुगाच्या हत्तीपेक्षा कितीतर प्रचंड आकाराने मोठा असत होता. आत्ताचा कलियुगाचा पण हत्ती मला तर त्याचा पण सोंडाचा जर घेर बघितला तर 2-3 फूट त्याचा घेर असेल, जर व्यास काढायला गेला तर. तर अशा हत्तीच्या सोंडासारखी तुपाची धार कंटिन्यू त्या यज्ञकुंडामध्ये लावलेली असायची. एवढ्या विपुल प्रमाणात तूप त्याच्यामध्ये आहुती दिली जायची आणि लागत होतं.
पण त्या कलियुगामध्ये तेवढं तूप पण आपल्याला मिळणार नाही. आणि जर उपलब्ध केलं तर ते शुद्ध स्वरूपातलं तूप नसणार आहे. देशी गाईचं तूप असलं पाहिजे, मग ते ह्या यज्ञकुंडामध्ये ते करू शकतो. पण म्हणून तर ह्या कलियुगामध्ये यज्ञ करणं त्याचा काही लाभ नाही किंवा त्याची शिफारस केलेली नाहीये. परंतु त्रेतायुगामध्ये ह्या सर्व गोष्टी असत होत्या आणि त्यामुळे त्या केल्या जात होत्या. मग हे अग्निदेवता काय म्हणतात, की हे की एवढे यज्ञ करायचे, ब्राह्मण लोकही थकून जायचे आणि वर्षानुवर्षे यज्ञ करतच होते. आणि त्या यज्ञ अग्नीमध्ये त्यांनी एवढ्या तुपाची आहुती दिलेली आहे, त्या तुपाला भक्षण केल्यामुळे माझं शरीर काय, माझं पोट काय झालेलं आहे, अपचनाने बाधित झालेलं आहे. म्हणजे आपल्याला बघा कसं आपल्याला वाटलं हे काय यज्ञाच्या अग्नीमध्ये तिथं तूप अर्पण केलं आणि मग अग्निदेवतेला कसं त्याचा त्रास झाला. कारण ती अग्नी यज्ञकुंडामधली अग्नी म्हणजे ते अग्निदेवताचं एक स्वरूप आहे. आणि ते तूप दिलेत म्हणजे ते भक्षण करत आहेत त्या अग्नीच्या मुखाच्या द्वारे. आणि त्यामुळे अग्निदेवता म्हणतात, की मला अपचन झालेलं आहे ते सर्व तूप ग्रहण करून. आणि अपचन झाल्यामुळे मला माझं शरीर फार कमकुवत झालेलं आहे. मग कृष्ण म्हणतात, तुम्ही त्याच्यावर अजूनपर्यंत का उपाय काय केला नाही? मग ते म्हणतात, अग्निदेवता म्हणतात, की मी ब्रह्मदेवांकडे गेलो मला असा त्रास सुरू झाल्यानंतर. आणि त्यांना उपाय विचारला, की मला असा त्रास होत आहे यज्ञामुळे आणि मी काय करू? तर त्यावेळेला ब्रह्मदेवांनी मला उपाय सांगितला होता. तो म्हणजे काय, की या पृथ्वीवर खांडवप्रस्थ नावाचं जंगल आहे, वन आहे. त्या वनामध्ये भरपूर काही औषधी वनस्पती आहेत. कारण आयुर्वेदामध्ये भरपूर काही औषधी वनस्पती असतात. त्या योग्य पद्धतीने आपण घेतल्यानंतर आपलं अपचन म्हणा किंवा शारीरिक कोणत्याही व्याधी दूर होऊ शकतात. आता ते ज्ञान लुप्त झालेलं बऱ्याच बऱ्याच स्वरूपात, परंतु पूर्वी त्यावेळेला ते ज्ञान सर्व उपलब्ध होतं. मग ब्रह्माजी म्हणतात, की खांडवप्रस्थ फार सुंदर मोठं वन आहे, तिथं बऱ्याच औषधी वनस्पती आहेत त्या वनामध्ये. आणि तू काय कर, ते खांडवप्रस्थ वन जाऊन म्हणजे भक्षण कर. भक्षण कर म्हणजे अग्नीने ते जाळून टाकायचं, म्हणजे अग्नीने ते भक्षण केलं. आणि त्याच्यामुळे तुझ्या शरीरात जे अपचन झाले ते त्यातून तू मुक्त होशील, असं कोण म्हणतात, ब्रह्माजी त्यांना सांगतात. मग अग्निदेवता खाली येतात आणि त्या खांडवप्रस्थाला ग्रहण करण्यासाठी म्हणजे भक्षण करण्यासाठी त्याच्यामध्ये अग्नी प्रज्वलित करून ते अग्नी वाढवू लागतात. परंतु काय होतं, की त्या खांडवप्रस्थ वनामध्येच एक तक्षक नावाचे साप होते. जसं परीक्षित महाराजांना पण ज्या सापाने दंश केलेला आहे त्यांचं पण नाव तक्षक होतं. म्हणजे तक्षक प्रकारचे एक प्रकारचा साप आहेत. सापांचे वेगवेगळ्या प्रकारामधले तक्षक प्रकारचे साप असतात. हे तक्षक साप कसे असतात, की त्या सापांना पंख असतात आणि ते हवेत उडू शकतात. आपल्याला ह्या काल्पनिक कथामध्ये ह्या गोष्टी ऐकायला मिळतात, परंतु शास्त्रानुसार असे जीव आहेत जे पाताळ लोकांमध्ये राहतात. मग असा जो तक्षक एक साप होता, तो त्यांच्या परिवाराच्या सोबत त्या खांडव वनामध्ये राहत होता. आणि हा तक्षक कोण होता? हा इंद्राचा मित्र होता, इंद्रदेवतांचा. आणि त्यामुळे काय झालं, की जेव्हा त्या वनामध्ये अग्नी देवताने आपली अग्नी लावली किंवा ती प्रज्वलित केली, तर त्यावेळेला तक्षक काय करतात, इंद्रदेवताची शरण जातात. आणि मग इंद्रदेवता काय करतात, की त्या तक्षकाला वाचवण्यासाठी, त्याच्या परिवाराला वाचवण्यासाठी किंवा त्याचं जे वन आहे ते किंवा ते घर आहे खांडवप्रस्थ म्हणजे, तर त्याला वाचवण्यासाठी इंद्रदेवता काय करतात, आकाशामध्ये ढग आणतात. कारण इंद्रदेवता पावसाचे देवता आहेत. आणि ढग आणून काय करतात, पूर्ण फार मोठ्या प्रमाणात पाऊस पाडतात. आणि त्यामुळे अग्नी लागलेले विझून जाते आणि पुन्हा ती जेव्हा पण पेटवण्यात करते ते अग्नी विझून जाते. मग अशा पद्धतीने इंद्रदेवता त्या अग्नीला त्या वनाचं भक्षण करून देत नाहीत. मग अग्निदेवता म्हणतात, कृष्णाला सांगतायत, अर्जुनाला सांगतायत, की हे भगवंत, मी अशा पद्धतीने 7 वेळा आतापर्यंत प्रयत्न केलेले आहेत या खांडवप्रस्थाला भक्षण करण्याचा, परंतु प्रत्येक वेळेला इंद्रदेवता काय करतात, येऊन वर्षा करतात आणि मला ते कार्य करून देत नाहीत. आणि त्यामुळे माझं शरीर आणखीनच जीर्ण झालेलं आहे, मला फार त्रास होत आहे. आणि कृपा करून तुम्ही मला मदत करा, सहाय्य करा. आणि सहाय्य म्हणजे काय, की मी जेव्हा आता ह्या खांडवप्रस्थाला भक्षण करण्यास सुरुवात करेन, तर नक्की पुन्हा इंद्रदेवता येतील, तर त्या इंद्रदेवतांपासून माझं रक्षण करा, त्यांच्या पावसापासून, जेणेकरून माझं हे खांडवप्रस्थ भक्षण करून मी काय करू शकेन, की माझं शरीर स्वस्थ करू शकेन. मग हे ऐकल्यानंतर अर्जुन त्या ब्राह्मणांना म्हणजे अग्निदेवतांना म्हणतात, हे अग्निदेवता, आमच्या भाऊमध्ये फार सामर्थ्य आहे. त्या सामर्थ्याच्याद्वारे आम्ही इंद्रदेवताला पण रोखू शकतो किंवा त्यांना देवी देवतांना पण पराजित करू शकतो. परंतु माझं जे युद्ध कौशल्य आहे किंवा आमचं जे सामर्थ्य आहे, ते सामर्थ्य धारण करण्यासाठी माझ्याकडे योग्य सामर्थ्यशाली धनुष्य किंवा अस्त्रशस्त्र नाही आहेत.
आणि तुम्ही मला ते प्रदान केला तर मी काय करू शकेन, तुमचं रक्षण करू शकेन, किंवा कृष्ण आणि मी दोघं मिळून तुमचं रक्षण करू शकेन. मग कृष्णाला पण काही त्यांच्याकडे शस्त्र असं नाहीत विशेष, माझ्याकडे पण ते नाहीत, तर तुम्ही मला ते प्रदान करा, असं अग्निदेवताला म्हणतात. मग अग्निदेवता प्रसन्न होऊन, कारण देवता आहेत ते, तुलनेने बघायला तर मनुष्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, त्यांच्याकडे बऱ्याच काही वेगळ्या शक्ती असतात. पण तो अर्जुन कृष्ण हे साधारण नाही आहेत. कृष्ण स्वयं भगवंत आहेत आणि अर्जुन तर त्यांचे नित्य पार्षद आहेत. आणि हेच अर्जुन आणि कृष्ण कोण होते, पूर्वजन्मामध्ये, भूतकाळामध्ये नर नारायण ऋषींच्या रूपात प्रकट झाले होते. त्यामुळे फार शक्तिशाली आहेत. आणि हे अग्निदेवताला माहीत होतं, म्हणून तर ते त्यांच्या शरणागत आले होते. मग जेव्हा अशी मागणी करतात अग्निदेवताला अर्जुन, तर त्यावेळेला मग अग्निदेवता काय करतात, अर्जुनाला गांडीव धनुष्य प्रदान करतात. अर्जुनाचं जो प्रसिद्ध गांडीव धनुष्य आहे, म्हणून अर्जुनाचं एक नाव गांडीवधारी पण आहे. त्या धनुष्याच्या नावावरून अर्जुनाचं नाव पुढं पडतं. तर हा जो गांडीव धनुष्य आहे, हा अर्जुनाला कोणाकडून मिळालेला आहे, अग्निदेवताकडून मिळालेला आहे. त्यावेळेला त्या प्रसंगामध्ये अग्निदेवताने दिलेला आहे. आणि एवढंच नाही, तर अर्जुनाने हे पण म्हणलं होतं की मला धनुष्य पाहिजे, आणि मला ह्या धनुष्यावर बाण चालवण्यासाठी माझ्याकडे असा तर्कश असला पाहिजे की त्या तर्कशामधले कधीच बाण संपणार नाहीत. कारण माझ्यामध्ये एवढं युद्ध सामर्थ्य आहे, कौशल्य आहे धनुर्विद्येचं, परंतु जर माझे बाण संपले तर मी ते विद्या वापरू शकणार नाही. मग त्यासाठी मग अग्निदेवता काय करतात, त्यांना असा एक विशेष दिव्य तर्कश देतात की त्या तर्कशामधले बाण कधी संपणार नाहीत. महाभारताच्या युद्धामध्ये म्हणलेलं आहे की जे सर्व योद्धा युद्ध करत होते, तर म्हणलेलं आहे जे महारथी, रथी, अतिरथी, महारथी युद्ध करायचे, तर त्यांचा रथ पुढे चालायचा आणि त्या रथाच्या मागे बैलगाड्या असायच्या म्हणे. का? कारण एवढं मोठं युद्ध आहे, म्हणजे आपल्याला वाटेल की युद्ध म्हणजे कल्पना नाही, सर्व तिथं व्यवस्था असत होती. व्यवस्था म्हणजे काय, की मागे बैलगाड्या असायच्या आणि त्या बैलगाड्यामध्ये भरपूर बाण, भाले, तलवाऱ्या हे सर्व शस्त्र असायचे. आणि ते युद्धाचे जेव्हा शस्त्र म्हणजे बाण ते संपायचे, तर त्या बैलगाड्यातून त्यांना पुरवले जायचे. मग असं पण एक तुकड्या असायच्या सैन्यांच्या, ते सर्वांना काय पोचायचे, शस्त्रास्त्र पोचवत होते. परंतु अर्जुनाला ह्या बाण किंवा शस्त्रास्त्राची आवश्यकता पडत नव्हती कुठल्याच युद्धामध्ये. का? कारण त्यांच्याकडे असा तर्कश म्हणजे काय, की जे योद्धा असतात ते आपल्या पाठीवर बांधतात, त्याच्यामध्ये बाण ठेवलेले असतात, त्याला तर्कश म्हणतात. तर त्यांच्याकडे असा तर्कश होता की त्याच्यातले बाण कधी संपणार नाहीत, अमर्याद त्याच्यामध्ये बाण असतील, जेवढे ते वापरतील तेवढे ते बाण वाढत जातील. मग असा तर्कश त्यांना अग्निदेवतांकडून मिळतो. त्यामुळे महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुनाला अशा बैलगाडीतून ते शस्त्रास्त्र पुरवण्याची आवश्यकता पडत नव्हती. बाकी सर्वांना पडत होती, पण अर्जुनाला पडत नव्हती. दुसरा आणि काय देतात अग्निदेवता, मग अर्जुन पुन्हा पण म्हणतो की ठीक आहे, मला बाण मिळाला, तर्कश मिळाला, पण तो युद्धासाठी माझ्याकडे फार दिव्य असा रथ पण असला पाहिजे, रथ पण तेवढा शक्तिशाली असला पाहिजे. मग त्यावेळेला अर्जुनाला अग्निदेवता एक दिव्य रथ पण प्रदान करतात. मग ह्या 3 गोष्टी अर्जुनाला त्यावेळेला प्रदान केल्या जातात, एक दिव्य रथ आणि गांडीव धनुष्य, आणि तिसरा म्हणजे असा दिव्य अमर्यादित बाणाने युक्त तर्कश त्यांना प्राप्त होतात. आणि ह्याच सर्व रथाच्याद्वारे, धनुष्याद्वारे, तर्कशद्वारे अर्जुन महाभारताचं युद्ध लढतात. आणि ह्याच रथावर नंतर मग हनुमानजींच्या कृपेने त्यांना आशीर्वाद मिळतो की हनुमानजी त्या रथाच्या ध्वजावर वास करतात युद्धाच्या वेळेला, आणि त्यामुळे युद्ध जिंकलं जातं. ह्या गोष्टी अर्जुनाला मिळतात. आणि भगवंतांना काय देतात मग ते अग्निदेवता, आता कृष्णाला काय देऊ शकतात, परंतु कृष्ण एक मनुष्य लीला करत आहेत आणि अग्निदेवता एक देवता आहेत, त्यामुळे त्या लीलेच्या दृष्टिकोनात अग्निदेवता त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. मग अग्निदेवता त्यांना काय देतात, तर म्हणलेलं आहे सुदर्शन चक्र, आणि कृष्णांची जी गदा आहे त्या गदाचं नाव आहे कौमुदी. तर कौमुदी नावाची जी गदा आहे, ती गदा आणि सुदर्शन चक्र अग्निदेवताच्या द्वारे कृष्णाला त्यावेळेला दिलं जातं. आपण म्हणाल की सुदर्शन चक्र तर कृष्णाचं शाश्वत अस्त्र आहे, आणि तेव्हा अग्निदेवतांकडून कसं मिळालं त्यांना, तर याचं कारण हे असतं की खरोखर हे जे सुदर्शन चक्र आहे भगवंताचं शाश्वत अस्त्र आहे, शस्त्र आहे, त्यांच्याकडे सोबत असतं नेहमी. किंवा कौमुदी, त्यांच्या गदेचं पण नाव कौमुदी, हे त्यांचं शाश्वत गदा आहे. किंवा भगवंताच्या धनुष्याचं नाव सारंग आहे, ते पण त्यांचं शाश्वत आयुध आहे. परंतु जेव्हा भगवंत मनुष्य अवतार घेतात, मनुष्य लीला करतात, तर तीच शस्त्र असतं एक मनुष्याप्रमाणे ते असे देवी देवतांकडून किंवा आपल्या गुरूंकडून ते काय करतात, प्राप्त करतात. वास्तविक त्यांना काही त्याच्या आधीवर त्यांच्याकडे नव्हतं असं नाही. भगवंताच्या धामात तर ते सर्व शस्त्र असं त्यांच्याकडे नेहमी आहेत. सुदर्शन चक्र तर त्यांचा नित्य पार्षद आहे,
परंतु कृष्ण लीलेमध्ये भगवंतांना हे चक्र त्या अग्निदेवतांच्या वरतून मिळालं गेलं, म्हणजे त्या लीलेच्या दृष्टिकोनातून. जसं आपण सांगितलं होतं की भगवान श्रीकृष्णाने जेव्हा कालियाचं दमन केलं, तर त्या कालियांच्या पत्न्यांनी भगवंतांना एक सेवा म्हणून बरेच काही भेटवस्तू अर्पण केल्या आणि त्याच्यामध्ये बरेच काही रत्न पण अर्पण केली त्या नागपत्न्यांनी. आणि त्या रत्नामध्ये नागपत्न्यांनी कौस्तुभ मणी पण कृष्णांना अर्पण केला आणि त्याच्यानंतर मग कृष्ण ते कौस्तुभ मणी आपल्या गळ्यामध्ये धारण करू लागले. याचा अर्थ मग कौस्तुभ मणी त्याच्या आधीवर कृष्णांकडे नव्हता का किंवा विष्णूंकडे नव्हता का? नाही, कौस्तुभ मणी तर त्यांचा नित्य अलंकार आहे. परंतु लीलेमध्ये काय केला, भगवंत त्या नागपत्न्यांकडून प्राप्त करतात असं दाखवतात. कारण मनुष्य आहेत, मनुष्य जन्मल्या कृष्ण जन्मल्या त्यांच्याकडे सुदर्शन चक्र आहे किंवा गदा आहे, हे सगळं असतं. तर मग सामान्य जे मूर्ख लोक आहेत त्यांना म्हणजे एक सामान्य व्यक्ती समजू शकले नसते. मग भगवंत असं आपल्या मायेच्या प्रभावाने सामान्य लोकांना भ्रमित करण्यासाठी, आपण सामान्य व्यक्ती आहोत, आपल्याकडे काही नाही आहे आणि असे वेगळ्या देवी देवता ऋषीमुनींच्याकडून हे मी प्राप्त केलेलं आहे असं दाखवत असतात. मग तिथं आपण सांगितलं होतं की त्या नागपत्नी जेव्हा भगवंतांना भेटवस्तू देऊ लागतात, तर भगवंत स्वतः आपल्या दिव्य शक्तीने त्यांचा स्वतःचा कौस्तुभ मणी त्यांच्या खजानामध्ये ठेवतात. आणि मग त्या नागपत्न्यांना पण कळत नाही की हा रत्न कुठून आला किंवा आपल्याकडे होता पहिला किंवा नव्हता, काय नाही. ते सर्व अर्पण करायचं, त्याच्यामध्ये त्या सर्व रत्नासोबत हिऱ्या मोठ्यांसोबत तो कौस्तुभ मणी पण आपला पहिला होता आपल्या त्या खजानामध्ये, ते घेतात आणि ते भगवंतांना अर्पण करतात. मग लीलेच्या दृष्टिकोन असं होतं. परंतु भगवंताचे नित्य अलंकार किंवा आयुध आहेत. मग ह्या कृष्ण लीलेमध्ये सुदर्शन चक्र हे अग्निदेवतांनी त्यांना प्रदान केलेलं आहे असं इथं दाखवलं गेलेलं आहे. जसं एक भक्त आम्हाला विचारत होते की शिवजी असं पण लिहिलेलं आहे शास्त्रामध्ये, काही शिवपुराणामध्ये असं लिहिलेलं असं म्हणतात की जे विष्णू भगवंत आहेत त्यांना जे सुदर्शन चक्र मिळालं ते शिवजींकडून मिळालेलं आहे. आणि त्याचा संदर्भ देऊन जे शैवपंथी असतात, शिवजींना श्रेष्ठ म्हणाले, ते म्हणतात पहा शिवजी म्हणून याचा अर्थ श्रेष्ठ आहेत, कारण विष्णूंनी पण सुदर्शन चक्र शिवजींकडून प्राप्त केलं. मग हे संदर्भ देऊन ते सांगतात. परंतु हे सगळ्या लीला आहेत, कारण भगवंत आपल्या भक्तांनाच माध्यम बनवून त्यांच्याकडून हे वेगळ्या गोष्टी प्राप्त करत असतात काही लीलांच्या मध्ये. याचा अर्थ ते देवता भगवंतापेक्षा श्रेष्ठ झाले असं होत नाही. तसंच इथं अग्निदेवताने सुदर्शन चक्र दिलं म्हणजे असं नाही की अग्निदेवता कृष्णांपेक्षा श्रेष्ठ झाले, नाही, ती लीला आहे. तसंच विष्णूंच्या एका काही अवतार काही कार्यामध्ये शिवजींकडून पण त्यांना ते मिळालेलं आहे. या लीला घडत असतात, ह्याने आपण भ्रमित व्हायचं नाही. मग अशा पद्धतीने इथं कृष्णांना सुदर्शन चक्र, गदा आणि अर्जुनाला गांडीव, तर्कश आणि रथ मिळतो. आणि मग काय होतं, मग आता ते म्हणतात ठीक आहे, तुम्ही आता हे वन भक्षण करण्यास सुरुवात करा, आम्ही तुमचं रक्षण करेन. आणि मग अग्निदेवता काय करतात, त्या अग्नीच्या रूपामध्ये प्रकट होऊन त्या वनामध्ये प्रवेश करतात. प्रवेश करून मग आता वन पूर्ण जसं वनवा पेटतो तसं पेटतो पूर्णतः. आणि पेटून मग आता ते सगळं म्हणजे सर्व वन जळू लागलं, म्हणजे तो अग्नी आता भक्षण करत आहे सर्व गोष्टी. आणि मग काय होतं की मग त्या वनामध्ये भरपूर हिंस्र प्राणी आहेत, ते प्राण्यांना पण होऊ लागतो, धावत तिकडे तिकडे जाऊ लागतात, त्या अग्नीमध्ये मरू लागतात. तर ह्याचं पण कारण आहे, कारण त्याच्यामध्ये बरेच हिंस्र पशु पण होते, त्यांचा पण नायनाट करून सर्व समाजाला राहण्यासाठी योग्य ठिकाण ते बनवायचं होतं. आणि म्हणून त्या अग्नीच्याद्वारे ते पण कार्य केलं जात होतं. मग हे जेव्हा इंद्राला कळतं की अग्नीने पुन्हा आता हे खांडवपसला भक्षण करायला सुरू केलेलं आहे, मग इंद्रदेवता नेहमीप्रमाणे पुन्हा तिथं काय करतात, आपल्या ढगांना पाठवतात वर्षा करण्यासाठी. परंतु अर्जुन काय करतात, त्यांच्याकडे आता गांडीव, धनुष्य आहे, तर्कश मधले फार बाण आहेत, ते रथामध्ये बसलेले आहेत. आणि ते काय करतात, इतके बाण, असे दिव्य बाण चालवतात की त्या खांडव वन जे होतं, खांडवप्रस्थ वन, त्या वनावर पूर्ण आकाशामध्ये आपल्या बाणाच्या द्वारे एक प्रकारे एक छत्र बनवतात. आणि ते इतकं अद्भुत छत्र होतं की त्या बाणाच्या छत्रातून एक थेंब पण पाणी खाली येऊ शकत नाही, अशा पद्धतीने ते केलं होतं त्यांनी. म्हणजे किती कौशल्य असेल अर्जुनाचं पहा. आणि एवढंच नाही तर ते बाणाचं जे आवरण असं होतं की कुठला प्राणीही त्या वनातून पळून जाऊ शकणार नाही, त्यांना सर्वांना त्या अग्नीमध्ये भस्म व्हायचं आहे, ही भगवंताची इच्छाच होती. आणि त्यापासून त्या पद्धतीने घडू लागलं. म्हणजे इंद्रदेवता ते फार क्रोधित झाले अर्जुन आणि कृष्णांवर पण. आता पहा, आपल्याला वाटेल की इंद्रांना याच्या अगोदर गोवर्धन धारण केला होता, त्यावेळेला कृष्णाची माफी मागितली, क्षमा मागितली. पुन्हा पारिजाताचा वृक्ष भगवंतांनी
तिथून आणला, त्यावेळेला पण इंद्रासोबत युद्ध झालं, तेव्हा पण त्यांनी पुन्हा माफी मागितली. तरी पण हा इंद्र पुन्हा पुन्हा कृष्णांसोबत किंवा भगवंताच्या भक्तांसोबत युद्ध का करतो बरं? तर आपण समजून घेतलं पाहिजे, की हे भगवंताची एक इच्छा असते आणि भगवंताच्या इच्छेसाठी तेवढ्या कालावधीमध्ये ते काय होतात, भ्रमित होतात. भगवंताच्या योगमायेच्या प्रभावाने आणि मग भगवंताच्या इच्छेनेच ते भगवंताचे युद्ध करू लागतात. आता इंद्रदेव कोण आहेत? इंद्रदेव तसं पाहायला गेलं तर अर्जुनाचे वडील आहेत. आणि इंद्राला पण हे माहीत आहे. कारण कुंती महाराजांच्याद्वारे अर्जुनाचा जन्म झाला आहे. तर जसं युधिष्ठिर महाराजांचा वायुदेवतांपासून जन्म झाला, युधिष्ठिर महाराजांचा यमराजांपासून जन्म झालेला आहे. भीमांचा वायुदेवतांपासून जन्म झालेला आहे. तसं अर्जुनाचा जन्म आहे इंद्रदेवतांपासून झालेला आहे. परंतु ह्या ठिकाणी ते पूर्ण भ्रमित झालेले आहेत आणि आता हे इंद्र अर्जुन आणि कृष्णांवर आक्रमण करतात आणि फार भीषण युद्ध सुरू होतं त्या ठिकाणी. एका बाजूला कृष्ण आणि अर्जुन दोघेच आहेत आणि इंद्रासोबत फक्त आता इंद्र नाही तर बाकीचे देवी देवता पण तिथे येतात आणि त्यांचं फार भीषण युद्ध सुरू होतं. त्या युद्धामध्ये वर्णन आहे महाभारतामध्ये की यमराज पण येतात, कुबेर देवता येतात, वरुण देवता येतात, सर्व देवता येतात. आता यमराज तर 12 महाजनांपैकी एक आहेत, त्यांना भगवंताबद्दल सर्व ज्ञान आहे. परंतु ते पण तिथं काय युद्धासाठी आले? कारण भगवंताची लीला आहे, भगवंताची इच्छा आहे. जसं शिवजींनी कृष्णांचे युद्ध केलं तसं आता यमराज पण युद्ध करत आहेत. परंतु भगवान कृष्ण आणि अर्जुन एवढ्या भीषणतेने तिथं लढतात की तिथं कोणत्या देवताचं काही चालत नाही. सर्वांना ते पराजित करतात. इंद्राला पण पराजित करतात. तरी पण इंद्र अजून क्रोधाने आणि द्वेषाने त्यांचे युद्ध करण्याचा प्रयत्न करतच होता, म्हणजे चालूच होतं. मग हे सर्व चालू असताना काय होतं की आकाशातून एक आकाशवाणी होते आणि त्या आकाशवाणीमध्ये बोललं जातं की हे इंद्र, तू कृष्ण आणि अर्जुनाशी अशा पद्धतीने द्वेष करून त्यांच्याशी युद्ध करू नकोस. आणि तू कितीही युद्ध करण्याचा प्रयत्न केलास तर कृष्ण आणि अर्जुनासोबत तू कधीही विजय प्राप्त करू शकत नाहीस, असं त्या आकाशवाणी बोललं जातं. पुढे म्हणता आकाशवाणी बोलते, का तू विजय प्राप्त करू शकत नाहीत? कारण हे कृष्ण अर्जुन कोण आहेत? हे स्वयं नर आणि नारायण ऋषीच आहेत. कारण याच्या अगोदर सतयुगामध्ये यांनीच नर नारायण रूप, म्हणजे नारायण म्हणजे कृष्ण आहेत आणि नर म्हणजे अर्जुन, त्यांनी नर नारायण ऋषीच्या रूपामध्ये अवतार घेऊन सहस्र कवच नावाच्या असुराचा नाश केला होता, म्हणजे त्याला दंडित केलं होतं. आणि तोच पुढे येऊन कर्ण रूपामध्ये येतो, ह्याची पण चर्चा आपण 1-2दा केलेली आहे. मग त्या आकाशवाणीमध्ये सांगितलं जातं की हे स्वयं नर नारायण ऋषी आहेत आणि त्यांच्यावर तुम्ही कधी विजय प्राप्त करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही काय, तुमच्यासाठी हेच चांगलं आहे की तुम्ही त्यांच्याप्रती द्वेष आणि क्रोध सोडून ह्या युद्धाला थांबवून इथून निघून जावा. त्याच्यामध्येच तुमचा सन्मान आहे, नाहीतर तुम्हाला याच्यामध्ये पराजित व्हावं लागेल, अपमानित व्हावं लागेल. मग असं आकाशवाणीमध्ये सांगितल्यानंतर मग इंद्र थोडे शांत होतात आणि तिथून मग त्या युद्धाला थांबवून मग आपल्या देवी देवतांना घेऊन तिथून निघून जातात. मग अशा पद्धतीने काय होतं, कृष्णाने अर्जुनाच्याद्वारे त्या अग्निदेवताचं रक्षण केलं जातं आणि अग्निदेवता मग सर्व काही भक्षण करत आहे. त्याच्यामध्ये त्याला औषधी वनस्पती पण मिळत आहेत आणि त्या वनातले हिंस पशु पण सर्व नष्ट होत आहेत. आणि त्याच्यामध्येच काय होतं, हा तक्षक जो असतो त्या तक्षकाचे पण नातेवाईक त्यामध्ये मारले जातात. परंतु त्यावेळेला तक्षक तो होता, जो साप तिथं नव्हता, तो दुसऱ्या ठिकाणी कुरुक्षेत्र या ठिकाणी गेला होता, त्यामुळे तो वाचतो. आणि तोच तक्षक मग बदला घेण्यासाठी, कारण अर्जुनामुळे हे झालं सगळं, त्यामुळे महाभारताच्या युद्धामध्ये पण त्या तक्षकाच्या द्वारे कर्णाच्या बाणामध्ये प्रवेश करून अर्जुनाला मारण्याचा प्रयत्न केला जातो. तो पण एक प्रसंग आहे. आता तो आपण सांगणार नाही, पण तो अशा पद्धतीने तो पुढचा पण एक प्रसंग होतो. पण ह्या ठिकाणी काय होतं की सर्व वन पशु, हिंस पशु मारले जातात, तक्षकाचे परिवाराचे पण मारले जातात. आणि शेवट आज आता अग्नी जवळजवळ 15 दिवस अग्नी हा म्हणजे चालू होता, वनवा चालू होता. त्या 15 दिवसामध्ये हे सर्व वन भक्षण केलं जात होतं अग्निदेवताद्वारे. मग शेवटी काय होतं, थोडाच भाग राहिला होता आणि अग्निदेवतेद्वारे ते भक्षण केलं जात होतं. त्यावेळेला त्याच वनामध्ये एक मयासूर नावाचा एक असुर होता. त्याला मय दानव पण म्हणतात किंवा मयासूर म्हणतात. तर हा काय करू लागतो, त्या अग्नी आता मला भक्षण करत आहे, मी आता माझा मृत्यू होईल म्हणून तो काय करतो, त्या वनातून बाहेर पडून पळू लागतो बाहेर आपला जीव वाचवण्यासाठी. पण तो अग्निदेवता अग्नीच्या रूपात त्याला पकडण्यासाठी मागे लागतात. आणि कृष्ण पण पाहतात की हा असुर काय करायलाय, ह्या अग्नीच्या तावडीतून पळून चाललेला आहे वाचून. तर कृष्ण आपल्या सुदर्शन चक्राला आवाहन करतात आणि सुदर्शन चक्राला आवाहन करून त्याचा वधच करणार होते मय दानवाचा किंवा मयासूरचा. तेवढ्यात तो मयासूर काय करतो, समोर त्याला अर्जुन दिसतो आणि त्या अर्जुनाचे एकदम चरण पकडतो
आणि अर्जुनाच्या शरणागत जातो आणि त्यांना विनंती करतो की हे अर्जुन, कृपया मला तुम्ही वाचवा, मला अभयदान प्रदान करा. आणि तुम्ही कृष्णासाठी फार प्रिय आहात आणि तुमच्या कृपेनेच मला कृष्ण काय करतील, अभय प्रदान करतील. मग अर्जुनाचा शरण स्वीकारल्यामुळे मग अर्जुन काय बोलतात, ठीक आहे, मी तुला अभय प्रदान करतो. मग अर्जुनाने त्याला अभय प्रदान केलं म्हणून कृष्ण पण काय करतात, मग आपलं सुदर्शन चक्र मागे घेतात. किंवा अग्निदेवता पण आता त्याला जाऊन भस्म करणार होते, ते पण थांबतात. आणि अशा पद्धतीने अर्जुनाच्या कृपेने त्या मयासुराचा रक्षण होतं, त्याचा जीव वाचला जातो. मग असा तो फार म्हणजे अर्जुनावर आनंदित म्हणजे प्रसन्न झाला होता. त्याच्या अर्जुनाप्रती त्याला फार कृतज्ञता वाटत होती, की अर्जुनाच्या कृपेने मी वाचलो गेलो. मग काय होतं, की 15 दिवस हा पूर्ण अग्नी त्या वनाला भस्म करतो आणि त्यामुळे अग्निदेवता आता स्वस्थ होतात. त्यांचं जे अपचन झालं होतं, ते आता पूर्णतः नाहीसं होतं. म्हणजे पहा, आपण या चर्चा जर केल्या तर किती वैज्ञानिक सर्व गोष्टी आहेत. काही लोकांना कल्पना वाटतील, दंतकथा वाटतील, परंतु आपले हे जे काही वैदिक संस्कृतीमध्ये जे काही कथा आहेत, कथा म्हणजे हे जे प्रसंग आहेत, तर त्याच्यामध्ये सर्व काही आपल्याला एकदम तर्क दृष्टिकोनातून आपण जाणून घ्यायला गेलं, तर ते सर्व काही वैज्ञानिक वाटेल. मग तो अग्निदेवता आहे, त्याला पण अपचन होतं. जरी अग्नीच्या स्वरूपात असला तो व्यक्ती आहे आणि त्याच्यासाठी पण मग औषध म्हणून ते वन जाळल्यानंतर त्यातल्या वनातल्या वन औषधीमुळे तो आता ठीक पण झालेला आहे. तर अशापर्यंत तो व्यवस्थित होतो. आणि पुन्हा मग शेवटी तो एक ब्राह्मणाच्या रूपातच कृष्णांसमोर येतो. धन्यवाद मानण्यासाठी कृष्णाने अर्जुनाला, की तुम्ही मला हे कार्य साध्य करून दाखवलं, म्हणजे दिला आणि मला त्यामुळे आता योग्य स्थिती माझी प्राप्त झालेली आहे. आणि पहा, एवढं सर्व झाल्यानंतर इंद्र देवता पण तिथे येतात. आणि म्हणून तर ते देवता आहेत. कारण देवता काही कधी चूक करतात, परंतु त्यांची चूक त्यांना जाणीव झाली तर ते संकोच करत नाहीत. फार मोठ्या मनाने ते क्षमा मागतात आणि पुन्हा आपल्या सेवेमध्ये रुजू होतात. मग आता इथं इंद्रदेवता जे फार द्वेषाने, क्रोधाने कृष्ण आणि अर्जुनाशी युद्ध करत होते, तेच आता शेवटी कृष्णांसमोर येतात. त्यांची क्षमा मागतात पुन्हा. आणि पुन्हा त्यांना काय म्हणतात, की खरोखर तुम्ही फार सामर्थ्यशाली आहात. कृष्णाने अर्जुनाला म्हणतात, कारण हे खांडवप्रस्थ वन भक्षण करणं अग्निदेवताला कधी शक्य झालं नसतं. परंतु तुमच्या सहाय्याने त्यांनी ते कार्य करू शकले. आणि इंद्रदेवता पण मग अर्जुन आणि कृष्णाला वरदान मागण्यासाठी सांगतात. आता इंद्रदेवता कृष्णांसमोर एकदम निम्न आहे, परंतु पुन्हा तोच मुद्दा, तो म्हणजे काय, की कृष्ण बलराम हे आता कृष्ण आणि अर्जुन हे आता मनुष्य लीलेमध्ये आहेत आणि इंद्रदेवता त्यांच्या दृष्टिकोनातून मग श्रेष्ठ आहेत देवता रूपात. मग आता इंद्रदेवता वरदान मागण्यासाठी सांगतात, तेव्हा अर्जुन काय वरदान मागतो, की हे इंद्रदेवता, मला तुम्ही काय करा, सर्व जे दैवी अस्त्र आहेत तुमच्या स्वर्गामध्ये वापरली जातात ते सर्व अस्त्र मला प्रदान करा, असं तो मागतो अर्जुन. मग त्यावेळेला इंद्रदेवता त्याला म्हणतात, की योग्य वेळ आल्यानंतर तुला मी ती सर्व अस्त्रशस्त्र प्रदान करेन. आणि म्हणतात भविष्यामध्ये तुला शिवजींची तुझी भेट होईल आणि शिवजी तुझ्या युद्ध कौशल्य पाहून फार तुझ्यावर प्रसन्न होतील आणि त्यावेळेला मी हे सर्व अस्त्रशस्त्र तुला प्रदान करेन, असे सांगतात. मग ही योग्य वेळ केव्हा येते, ही वेळ वनवासाच्या वेळेला होते. जेव्हा पांडवगण वनवासामध्ये होते त्यावेळेला ही वेळ येते आणि त्यावेळेला इंद्राच्याद्वारे सर्व अस्त्रशस्त्र त्याला प्रदान केले जातात. मग कृष्णांना विचारतात, की कृष्ण तुमची काय वरदान किंवा इच्छा आहे. तर पहा, कृष्णाने जी मागणी केलेली आहे ती फार विशेष मागणी आहे. त्याच्यामध्ये पण भगवंत आपली भक्तवत्सलता दाखवतात. मनुष्य लीला करत आहेत तरी पण. तर अर्जुनाने काय मागणी केली, अर्जुनाने त्याच्यासाठी अस्त्रशस्त्राची मागणी केली. परंतु कृष्णाने मागणी काय केली, कृष्ण म्हणतात, की हे इंद्रदेवता, जर तुम्हाला मला वरदानच द्यायचं आहे तर मला काय वरदान द्या, की माझी आणि अर्जुनाची जी मित्रता आहे ती अशीच वाढत जावो किंवा रुंदीगत होत जावो आणि आमच्यामध्ये कधीही म्हणजे मित्रतामध्ये खंड पडू नये, हे वरदान कृष्ण अर्जुनाला इंद्रदेवताला मागतात. आणि इंद्रदेवता पण प्रसन्न होऊन त्यांना ते वरदान देतात. आता ते वरदान देण्याची आवश्यकता नाही, त्यांची मित्रता तर शाश्वत आहे, परंतु कृष्ण तिथं मागतात. तर आचार्य सांगतात, कृष्ण हे का मागतात, तर कृष्ण दाखवून देत आहेत की त्यांचे भक्त त्यांना किती प्रिय आहेत. तर देवी देवतांकडून पण काय वरदान मागायचं असेल तर ते वरदान काय मागत आहेत, की नेहमी मला अर्जुनाचा संग मिळावा, अर्जुनाची मैत्री माझी वाढत जावी, हे ते वरदान मागत आहेत. का, कारण भगवंत हे दाखवून देत आहेत की त्यांच्यासाठी त्यांचे भक्त किती म्हणजे एक विशेष महत्त्वपूर्ण आहेत, हे तिथे दाखवून देत आहेत. आपण नेहमी सांगतो की भक्तांच्या मध्ये आणि भगवंतामध्ये ही चढाओढ असते किंवा स्पर्धा असते, की भक्त भगवंतांना ज्यादा प्रसन्न करू इच्छित आहे आपल्या सेवेच्या द्वारे
आणि भगवंत आपल्या काही सेवेच्याद्वारे, आपल्या काही कार्याच्याद्वारे भक्तांना संतुष्ट करू इच्छित आहेत किंवा भक्तांचा गौरव वाढवू इच्छित आहेत. तर इथं कृष्ण बाकी भौतिक काही मागत नाहीत. जसं पाहायला गेलं तर अर्जुनाने भौतिक गोष्ट मागितली, मला अस्त्रशस्त्र द्या म्हणून. परंतु ते अस्त्रशस्त्र काही त्यांनी त्यांच्या स्वतःच्यासाठी नाही मागितली. त्यांना धर्माचं रक्षण, क्षत्रिय आहे मी, धर्माच्या रक्षणासाठी मला हे क्षत्रियाचं कार्य करावं लागतं, त्यासाठी ते अस्त्रशस्त्र उपयोगात येईल, त्या उद्देशाने अर्जुनाने मागितलं होतं. परंतु भगवंताने आपल्या अर्जुनासोबतच्या मैत्रीची मागणी केली. तर ह्याच्यातून दाखवतात की भगवंत किती भक्तवत्सल आहेत किंवा भक्तांच्या प्रती किती त्यांना प्रेम आहे, हे भगवंत तिथे दाखवतात. मग आचार्य हे सांगतात. मग अशा पद्धतीने काय झालं की तिथं तो प्रसंग पूर्ण होतो. आणि परंतु काय होतं की आता हे सर्व प्रसंग झाला, इंद्रदेवता निघून जातात, अग्निदेवता त्यांना प्रणाम करून त्यांना धन्यवाद देऊन निघून जातात. परंतु आता आता जो मयासूर होता त्याच्या हृदयामध्ये अर्जुनाप्रती फार कृतज्ञता होती की अर्जुनाच्यामुळे माझा जीव वाचलेला आहे, मला काहीतरी अर्जुनाची सेवा करायची अशी त्याची इच्छा होती. आणि तो म्हणतो पण की अर्जुना, तुमच्यामुळे मला अभय मिळालेला आहे, प्राणदान मिळालेलं आहे, तर माझी इच्छा आहे की मला तुमची काहीतरी सेवा करायची. आणि तो मयासूर काय म्हणतो की मी दानवांमधला विश्वकर्मा आहे. विश्वकर्मा म्हणजे देवतांमधले शिल्पकार आहेत. तसंच मी दानवांमधला विश्वकर्मा म्हणजे मी दानव जे असुर आहेत त्यांच्या, राक्षस असुर किंवा दानव आहेत त्यांच्यामधला मी शिल्पकार आहे. आणि त्यामुळे तुमच्यासाठी मी काहीतरी एक सेवा करू इच्छित आहे. मग अर्जुन म्हणतो की मला काही तुझी सेवा घेण्याची म्हणजे इच्छा नाही आहे, कारण अर्जुनला काही त्याच्यामध्ये स्वार्थ साधायचा नव्हता. मग अर्जुन पण आपली भक्तिभाव दाखवतो, म्हणतो की ठीक आहे, माझी तर काही इच्छा नाही, पण तो ठीक आहे, तुला मलाच जर प्रसन्न करायचं असेल तर तू काय कर, कृष्णाला विचार त्याला काय हवं आहे आणि कृष्ण जे काही सांगतील ते पूर्ण कर आमची सेवा म्हणून. मग कृष्णाला ते विचारतात. मग कृष्ण थोडा विचार करतात आणि कृष्ण काय म्हणतात की मयासूर, तुला खरोखरच पांडवांची सेवा करायची असेल तर तू काय कर, हे जे इंद्रप्रस्थ नगर आहे, शहर आहे, त्याच्यामध्ये असे एक विशेष सभागृह बनव. ते सभागृह कसं असलं पाहिजे, फार एकदम म्हणजे अद्भुत सभागृह असलं पाहिजे. देवी देवतांच्या पण लोकांमध्ये नाही आहे अशा पद्धतीने ते अद्भुत सभागृह असलं पाहिजे. असं तू सभागृह ह्या इंद्रप्रस्थमध्ये बनव. आणि त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे, देवता आहेत, मनुष्य आहेत, असुरगण आहेत, वेगवेगळ्या लोकांमध्ये राहणारे जे जीव आहेत, त्या सर्व लोकांमधले असणारे जे कौशल्य, कला कौशल्य आहे, ते सर्व कला कौशल्य त्या सभागृहामध्ये प्रकट झालं पाहिजे. असं अद्भुत तू सभागृह पांडवांसाठी बांधून दे. मग मयासूर फार प्रसन्न होतात की त्यांना आता सेवा करण्याची संधी मिळाली, तर ते लगेच म्हणतात ठीक आहे, तुमच्या इच्छेप्रमाणे मी हे कार्य करेन. मग अर्जुन आणि कृष्ण काय करतात, त्यांना आपल्या रथामध्ये बसवून इंद्रप्रस्थमध्ये येतात. कारण राजा कोण आहेत, युधिष्ठिर महाराज आहेत, त्यांना सांगून त्यांच्या अनुमतीने हे कार्य करायचं आहे. मग युधिष्ठिर महाराजांना मयासूरला भेटवलं जातं, त्यांना हे सांगितलं जातं. युधिष्ठिर महाराज पण प्रसन्न होतात की ठीक आहे, तुम्ही तो सभागृह बनवा, कारण आता आपण राजसूयज्ञ करणार आहोत, तर त्यासाठी असा भव्य सभागृह लागेल पण आपल्याला, तर तुम्ही तो सभागृह बनवा. मग काय होतं, हा मयासूर तो सभागृह बनवू लागतो. आणि म्हणलेलं आहे जवळजवळ 14 महिने लागतात तो सभागृह बनवण्यासाठी. मयासूरच्यासाठी जर एखादं विटासारखं शहर स्थापन करायचं म्हणलं तर एका रात्रीमध्ये तो स्थापन करू शकतो, एवढे त्याच्यामध्ये कौशल्य आहे. अशा मयासूरला 14 महिने त्या सभागृहाला लागले बनवण्यासाठी. म्हणजे तो किती अद्भुत सभागृह असेल विचार करा. त्याचं वर्णन पण महाभारतामध्ये आलेलं आहे की सभागृह इतकं भव्य होतं की त्या सभागृहाच्या आत मोठमोठे सरोवर होते. सरोवर म्हणजे एक मोठं तलाव म्हणा, म्हणजे किती ते भव्य सभागृह असेल की त्याच्यामध्ये तलाव किंवा सरोवर होते. आणि फक्त सरोवरच नाहीत, तर त्या सभागृहामध्ये मोठमोठे वृक्ष, उद्यानं पण होते. आणि त्या उद्यानामध्ये फार सुंदर फळे किंवा फुलांची झाडं होती. त्याच्यामुळे फार सुंदर असा सुगंध तिकडे दरवरच असायचा. आणि त्या सरोवरामध्ये फार सुंदर असे पक्षी त्याच्यामध्ये तिकडे तिकडे भ्रमण करत असायचे. त्याच्यामुळे त्याची सुंदरता आणखीनच ज्यादा वाढलेली होती. आणि पूर्ण अद्भुत असे सोनं, चांदी किंवा रत्न ह्याने बनवलेला तो सभागृह, रत्न, हिरे, जवाहरात त्याला मढवलेले, अशा पद्धतीने ते पूर्ण सभागृह बनलेला होता. आणि फक्त त्यांनी बनवलाच असा नाही, तो सभागृह नुसता बनवला असा नाही, तर त्या मयासुराने आपले विशेष 8,000 जे असुर सैनिक आहेत, त्या असुर सैनिकाला त्या सभागृहाला रक्षण करण्यासाठी तिथं नियुक्त केलं. म्हणजे ते युधिष्ठिर महाराजांच्या सेवेमध्येच असणार आहेत.
त्या सभागृहाला रक्षण करण्यासाठी युधिष्ठिर महाराजांना वेगळं सैन्य लावण्याची आवश्यकता नाही. म्हणजे त्यांनी बनवलंच नाही असं नाही, तर त्याचं मेंटेनन्स पण जबाबदारी स्वतःकडे घेतली आपण म्हणू शकतो. म्हणजे 8,000 जे असुर सैनिक आहेत, राक्षस, ते फार शक्तिशाली होते, ते त्याचं रक्षण करत होते. आणखीन एक या सभागृहाची काय विशेषता होती, की हे सभागृह एवढं प्रचंड होतं, तरी पण मायावी शक्तीच्या द्वारे, कारण मयासूर हा मायावी शक्तीनेच युक्त होता, तर त्या शक्तीने ते सभागृह एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी हलवू पण शकत होतं. म्हणजे किती अद्भुत सरोवर म्हणजे सभागृह होतं, विचार करा. अशी कल्पना पण करू शकणार नाहीत आजकालचे अभियंता असतात कलियुगामधले. त्यांना म्हणजे कळणार पण नाही. आणि म्हणून ते म्हणतील त्यांच्या कल्पनेच्या बाहेरच्या गोष्टी आहेत, म्हणून ते काय म्हणतात, मग हे कल्पना आहेत, दंतकथा आहेत. असं कधी असू शकतं का? कारण आत्ताच्या लोकांना ते करता येत नाही. मग आपल्या तोकड्या ज्ञानाच्या दृष्टिकोनातून हे शास्त्राच्या ज्ञानाला जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यांच्या कल्पना तर्कबुद्धीच्या पलीकडच्या असल्यामुळे ह्या सर्व गोष्टींना ते कल्पना किंवा दंतकथा म्हणतात. परंतु महाभारतामध्ये वर्णन आहे की असं एवढं भव्य ते सभागृह होतं. आणि या सभागृहाची आणखी काय विशेषता होती, की एकदम असं जादुई ते सभागृह होतं. त्या सभागृहामध्ये चालत असताना तुम्हाला वाटेल की जिथं जमीन आहे, त्या जमिनीच्या ठिकाणी तुम्हाला असं वाटेल की जणू काही पाणीच आहे. आणि ज्या ठिकाणी पाणी आहे, सरोवर आहे, तिथं लांब न पाहिल्यानंतर आपल्याला वाटेल की तिथं जमीनच आहे. असं पण त्याचं फार विशेष असं आकर्षण होतं. म्हणून तर ह्याच सभागृहामध्ये काय होतं, राजसूय यज्ञाच्या वेळेला जो दुर्योधन आहे, तो काय करतो, भ्रमित होऊन तिथं पडतो. म्हणजे तिथं पाण्याला पाहून जमीन आहे म्हणून चालायला जातो, त्या पाण्यामध्ये पडतो. आणि पुढे जाऊन उठतो आणि जमिनीवर पाणी आहे म्हणून असं चालायला जातो, आणि तिथं जमीन असते. पुढं भिंत नाहीये, पण तो भिंत असं दिसते, आणि तेव्हा असं चाचपडत तो चालत असतो. आणि एका ठिकाणी भिंत आहे तर त्याला वाटतं काय नाहीये, आणि चालायला जाऊन तिथं थडकून खाली पडतो. अशा पद्धतीने तिथं दुर्योधनाचा फार अपमान होतो त्या सभागृहामध्ये. आणि त्याच्यामुळेच पुढं मग हे सगळं दूध किडातीन होते, हे सर्व प्रसंग घडतात. सांगण्याचा उद्देश की हा तो सभागृह आहे, जो सभागृह राजसूय यज्ञाच्या अगोदर कृष्णांच्याच कृपेने मायासुराच्या द्वारे बनवला गेला युधिष्ठिर महाराजांसाठी. आणि ह्या सभागृहामुळे आता इंद्रप्रस्थची जी काही म्हणजे ऐश्वर्य आहे किंवा जे त्याचं जे सौंदर्य आहे इंद्रप्रस्थ नगराचं, ते फार म्हणजे वाढतं. आणि इंद्रप्रस्थ किंवा पांडवांचं जी राजधानी आहे ती सर्व ठिकाणी इतकी प्रसिद्ध होते, कारण हस्तिनापूर पहिला फार प्रसिद्ध किंवा ऐश्वर्यशाली होतं, परंतु ह्या सभागृहाने आता इंद्रप्रस्थ हस्तिनापूरपेक्षाही ऐश्वर्यशाली बनतं. तर ही भगवंतांची कृपा आहे आपल्या भटकांवर, की पांडवांना त्यांनी एकदम जंगलसारखा प्रदेश दिला होता, परंतु भगवंतांच्या कृपेने आता त्यांनी हस्तिनापूरपेक्षाही दिव्य भव्य आणि ऐश्वर्यशाली नगर निर्माण केलं. आणि म्हणून आपण नेहमी सांगतो की भगवंताच्या भक्तांना काही चिंता काळजी करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी फक्त भगवंताचा आश्रय घ्यायचा, त्यांची भक्ती कार्य करत राहायचे. भगवान योग्य ते सर्व काही योग्य वेळ आल्यानंतर आपल्याला पुरवतात. याचा अर्थ असं नाही की आपल्याला भरपूर काही धनसंपत्ती मिळेल किंवा भरपूर गोष्टी भौतिक गोष्टी देत राहतील भगवान, नाही. परंतु जेवढं आवश्यक आहे आपल्या भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी ते भगवंत आपल्याला योग्य स्वरूपात योग्य वेळेला देत राहतात. त्यामुळे भक्तांना काही चिंता काळजी किंवा भय नसतं. आणि पांडवांच्या उदाहरणं आपल्याला दिसतं. आणि ह्याच आता नगरीमध्ये पुढे जाऊन राजसूय यज्ञ होणार होता. तर ठीक आहे, आपला वेळ पूर्ण झाला आहे, तर आपण इथं थांबूया. मग आज आपण हा प्रसंग पाहिला, आणि आता उद्या मग पुढचा प्रसंग म्हणजे मग आता राजसूय यज्ञाच्या अगोदर जरासंधला आपण हरवायचं होतं, मग तो प्रसंग कसा घडतो त्याचं वर्णन आता पुढं सुखदेव गोस्वामी सांगत आहेत. तर आपण उद्या तो प्रसंग पाहू. तर ठीक आहे, सर्व भक्तांना फार फार धन्यवाद. आपण सर्वजण जोडलेले आहात, आणि सर्व भक्तांना उद्यापासून नवीन वर्ष सुरू होत आहे, तर त्या नवीन वर्षाच्या विशेष शुभेच्छा. आता काही जण म्हणतील प्रभूजी हे तर आपलं वर्ष नाही आहे, नवीन वर्ष आपलं वर्ष तर नंतर येतं. तर तसं पाहायला गेलं तर ह्या भौतिक जगामध्ये आपलं काहीच नाही आहे. आपलं आणि परकं काही नाही आहे, सर्व काही परकं आहे या भौतिक जगामध्ये, है ना. कारण हे भौतिक जगातच आपलं ठिकाण नाही, आपण तर भगवंताच्या धामातले आहोत, है ना. मग मग हे हिंदू वर्ष असू दे किंवा पाश्चात्य वर्ष असू दे किंवा हिंदू धर्म असू दे किंवा इतर धर्म असू दे, हे सर्व गोष्टी आपल्यासाठी परके आहेत. आपण तर आपला एकच धर्म, तो म्हणजे कृष्ण भक्त, हा आपला धर्म आहे. त्यामुळे वर्ष कुठलं चालू झालं कुठलं नाही याच्यावर आपण काही जादा वादविवाद करत बसत नाही. उद्देश हाच असतो की
भलेही हे पाश्चात्य वर्ष सुरू होत असलं, तरी भारतीय लोक आता एवढे त्यांना अंगवळणी पडलेलं आहे, की कोणत्या ना कोणत्या म्हणजे आर्थिक दृष्टिकोनात असू दे, आपल्या कामाच्या दृष्टिकोनातून आपण नवीन वर्ष पकडतोच आणि त्यामुळे आपण काही ना काही नवीन गोष्टी निर्धार करतो, की नवीन वर्षामध्ये हे करायचं, ते करायचं. मग त्या दृष्टिकोनातून आपण पाहू शकतो. भलेही वैदिक पद्धतीने हे नवीन वर्ष नाही आहे, परंतु कोणत्या ना कोणत्या उद्देशाने आपण नवीन वर्ष पकडतो. मग आपण ह्या नवीन वर्षाच्या दृष्टिकोनातून मग काही भक्तीच्या संबंधित काही निर्धार करू शकतो, संकल्प करू शकतो आणि त्यासाठी मग आपण संधी म्हणून या दिवशी बोलू शकतो. हं. बाकी काय आपल्याला मग पाडव्याच्या दिवशी पण आपण बोलू, नवीन वर्ष सुरू झाले काहीतरी सुरू करा. आत्ता पण बोलू, कुठला सण आला तर त्या सणाच्या निमित्ताने सुरू करा. भक्तांसाठी हेच आपलं असतं, की कुठलं नाही कुठलं आपल्याला संधी पाहिजे, कुठला नाही कुठला दिवसाचा एखादा एक निमित्त पाहिजे, की त्या निमित्ताने का होईना तुम्ही काहीतरी भक्तीची कार्य सुरू करा, हे सांगण्यासाठी. मग ते काय ते एक निमित्त आहे उद्या, की नवीन वर्ष सुरू होत आहे. तर पहा आपण नवीन वर्षामध्ये काही आपला जप वाढवा, ग्रंथ श्रवण करणं म्हणा किंवा भक्तीची काही कार्य जी आपण अजून करत नाही, ती कार्य करण्यासाठी निर्धार करू शकता, संकल्प करू शकता आणि करत राहू शकता. जेणेकरून आपल्याला लाभ येईल. जे अजून स्वहा करत नाहीये त्यांनी काय आणि वाढवण्याचा निर्धार करू शकता. जे वाचन करत नाही त्यांनी वाचन सुरू करू शकता. काही स्वहा करत आहेत, वाचन करत आहेत, तर आणखीन काही एक्स्ट्रा काही गोष्टी आपल्याला करायला वेळ मिळत असेल भक्तीमधल्या, तर ते करण्याचा प्रयत्न करू शकता किंवा ह्या नवीन वर्षामध्ये मी आणखी माझा जप चांगल्या पद्धतीने करेन. अशा काही योग्य भक्तिमय कार्याला आपण स्वीकारू शकता. जेणेकरून आपल्याला त्याचा लाभ येईल. आणि आता हे 2020 वर्ष तर असंच आपलं कोरोनामध्ये निघून गेलं. तर आपण आशा करू की येणारं वर्ष सर्वांसाठी फार आनंददायक आणि कोरोनामुक्त असेल. जेणेकरून आपण चांगली भक्ती करू, भक्तांच्या संघामध्ये एकत्र येऊन आणखी ज्यादा भगवंताची सेवा करू, एकमेकांची सेवा करू आणि त्यामुळे आपण एकत्रितपणे भगवंताच्या भक्तीमध्ये प्रगती पण करू. तर असं वर्ष आपल्याला जावं सर्वांना यासाठी आपण सर्वजण एकमेकाला साठी भगवंतांना प्रार्थना करू. आणि काही भक्त जर नवीन वर्ष मानत नसतील तर काही हरकत नाही. आपण पाडव्याच्या वेळेला पण प्रार्थना करू, काही हरकत नाही, आहे ना. तर अशा पद्धतीने निमित्त म्हणून आपण त्या गोष्टी करत राहू, काही हरकत नाही. तर फार फार धन्यवाद सर्व भक्तांचं. श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. निताय गौर प्रेमानंदे. हरी हरी बोल. नमस्ते नर सिंहाय. नमस्ते नर सिंहाय. नाद नाद दायिने. नाद नाद दायिने. कशीपूर्वक्षः श्रीपूर्वक्षः शीलटङ्कनकालये. नटङ्कनकालये. हितो न सिंगापर तो न सिंगाय. तो न सिंगा पर तो न सिंगा. यतो यतो यमित तो न सिंगा. यतो यतो यमित तो न सिंगा. न सिंगारुद न सिंगा. न सिंगा हृदय न सिंगानर सिंगमदीं शरणं प्रपदे. मदीं शरणं प्रपदे. तव करकमलवरे नाका अद्भुत सिंगा. दलिता हिरण्यकशिपु धनुर्विंगा. विश्ववदूता हरिरूपा जगदीश हरे. जय जगदीश हरे. जय जगदीश हरे.
नरसिंहा दलित हिरण्यकशिपु तनुभृङ्गा केशवदूता हरिरूपा जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय केशवदूता हरिरूपा जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय विघ्न विनाशक नृसिंह रे विघ्न विनाशक नृसिंह रे जय प्रहलाद महाराज प्रहलाद महाराज प्रहलाद महाराज जय प्रहलाद महाराज प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद 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 नित्य गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल नित्य गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल। भक्ति विघ्न विनाशक भक्त वत्सल श्री नरसिंह भगवान की जय। भक्तराज श्री प्रहलाद महाराज की जय। श्रील प्रभुपाद की जय। निताय गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। हरे कृष्णा।